नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर येथील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या. भारतीय दलित महासंघाची मागणी. ईश्वरपूर तालुका वाळवा येथे शाळकरी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की सदर घटना अत्यंत निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणारी आहे. विकृत मानसिकतेच्या सराईत गुन्हेगारांनी केलेला हा प्रकार समाजात संताप आणि चीड निर्माण करणारा असून या घटनेमुळे अल्पवयीन मुली व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाने या घटनेची अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणी उच्चस्तरीय व सखोल चौकशी करून आरोपींविरोधात ठोस व भक्कम पुरावे गोळा करावेत, जेणेकरून न्यायालयातून दोषींना कठोरातील कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा होईल अशी मागणी महासंघाने केली आहे. तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे, सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव, वाळवा तालुकाध्यक्ष दिलीप सोनवणे, तालुका संपर्क प्रमुख सुरेश मोहिते, तालुका संघटक शंकर लोखंडे, शिराळा तालुका उपाध्यक्ष धनाजी तुपारे तसेच तुकाराम गुरव, मारुती घोलप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आज या ईश्वरपूर या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे. कालची जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना काल घडली. एक शाळकरी मुलीला 13 वर्षाच्या मुलीला तिचं अपहरण करून ईश्वरपूर पेठ रोडला काही नराधमांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले. खरं तर आम्हाला कळत नाही की माणुसकी ही इतक्या खालच्या तळाला का चाललेली आहे. आज बघायला गेलं तर ह्या मनुवादी सरकारच्या ह्याच्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. आमच्या माता भगिनी सुरक्षित नाही आहेत. एका शाळकरी मुलीवरती जर अशा पद्धतीचं जर कृत्य घडत असेल तर अतिशय भयावह आणि अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे. आपल्या आया बहिणी मुली लेकरे जर ह्या नराधमांना समजत नसतील तर ह्यांच्यावरती कुठलीही दया न दाखवता प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करावी आणि आमची भारतीय दलित महासंघाची मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा द्या. मागणी आहे की ईश्वरपूर शहरामधून ह्या नराधमांची धिंड काढण्यात यावी, पूर्ण घटनेचा निषेध करण्यात यावा अशी आमची मागणी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेली आहे आणि साहेबांना आत्ताच आम्ही भेटून हे निवेदन दिलेलं आहे. आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने कडक अशी कारवाई त्या नराधमांच्यावरती करावी. आणि तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.